बॉलिवूडचा हिमॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी आज सकाळी 9:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. सिनेसृष्टीत तब्बल 6 दशकाहून अधिक काळ योगदान देणारे धर्मेंद्र हे केवळ एक अभिनेता नव्हते, तर एक युग होतं. 1960 साली प्रदर्शित झालेला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि पुढील काळात हिंदी चित्रपट सृष्टीला असंख्य अजरामर भूमिका दिल्या. यादों की बारात, मेरा गाव मेरा देश, फूल और पत्थर, घायल यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. 2012 मध्ये भारत सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. 90व्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90वा वाढदिवस साजरा करणार होते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती खालावली होती व त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी त्यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देओल कुटुंबियांसह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खान यासारखे अनेक बॉलिवूड कलाकार श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहेत. वयाच्या 89व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय होते. शेती करतानाचे, ट्रॅक्टर चालवतानाचे आणि चाहत्यांना जीवनाचे धडे देणारे व्हिडिओ त्यांनी शेअर केले होते. धर्मेंद्र यांचे जाणं ही भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अपूर्णीय हानी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हिमॅन कायम स्मरणात राहतील.